हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आंब्याचा सीझन सुरू झालाय आणि लोकांनी वेगवेगळ्या आंब्याच्या डिशेस बनवायला सुरू केलेत। तर म्हटलं आपणही आज काहीतरी बनवू। ही वेगळी नाहीये, पण कोकणातली स्पेशालिटी तेच म्हणजे आंब्याचं रायतं। मी जेव्हा मे महिन्यात गावी जायचे ना, आजी हे माझ्यासाठी हमखास करून ठेवायची। आंबट, गोड, तिखट असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेलं हे आंब्याचं रायतं। थंडगार खा नाहीतर गरमागरम, नेहमी अप्रतिमच लागतं। मला तर हे प्रचंड आवडतं, म्हणून म्हटलं आज हे तुमच्यापर्यंत पण घेऊन येऊया। मग बघूया हे कसं करतात आंब्याचं रायतं। रायता बनवण्यासाठी जो मेन इंग्रेडियंट आहे तो म्हणजे आंबा। हे आहेत रायत्याचे आंबे। हे मस्त असे छोटे छोटे असतात आणि हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात। हे दिसायला जरी हिरवे असले ना तरी हे आतून पिकलेले असतात, मस्त आंबट गोड असतात। तुम्ही बघू शकता, मी असं थोडंसं दाबल्यावर हे मस्त मऊ तुम्हाला दिसत असतील। सो येस, आता आपण वळूया कृतीकडे। तुम्ही बघू शकता, मी आंबा मस्त पाण्यात धुवून घेतला आहे आणि मस्त बॉईल करायला ठेवला आहे। थोड्या वेळासाठीच आपल्याला हे बॉईल करायचं आहे, जास्त बॉईल नाही करायचंय। तर आपण इथे आंबे उकडत ठेवले। जोपर्यंत आपले आंबे उकडत आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। इथे मी लाल मिरची, धने आणि बडीशोप भिजत ठेवली आहे पाण्यात। इथे मी 3 लसणाचे कांदे सोलून घेतले। त्यासाठी आपल्याला लसूण खूप मेन इंग्रेडियंट आहे असंही बोलाल, कारण का ह्याची टेस्ट खूप मॅटर करते। छान टेस्ट येते जास्तीत जास्त लसूण टाकल्यावर। इथे आहे ओलं खोबरं, थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता। हे आपले आंबे जे आहेत ते उकडलेले आहेत। तुम्ही बघू शकता, आधी जो कलर होता तो मस्त ग्रीन कलरचा होता आणि आता थोडा लाईटिश येलो झालाय। हे आपण मस्त धुवून घ्यायचे आहेत आता। इथे जो आंबा आहे तो मी मस्त थंड पाण्याने धुवून घेतला आहे। आता मी तुम्हाला दाखवते की हा सोलायचा कसा असतो। इथे मी एक ताट घेतलं आहे आणि आपल्याला घ्यायचा 1 चमचा। वरचं जे आहे ते चमच्याने थोडंसं हलका बाजूला काढायचं आणि ह्याचे सालं आपल्याला बाजूला काढून घ्यायचे। टाकून द्यायची नाहीयेच, ही बाजूला काढून घ्यायची प्लेटमध्ये आणि बाकीचे पण आंबे आपण असे सगळे सोलून घेणार। इथे तुम्ही बघू शकता, मी सगळे आंबे मस्त सोलून घेतले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेलं की साल टाकायची नाही। त्याचं आता काय करायचं, आता समजा ही एक साल आहे आणि ह्याच्यावर खूप सारा आंबा राहिलाय, तुम्ही बघू शकता। सो आपल्याला हे असं खरडून घ्यायचंय। म्हणजे जो राहिलेला आंबा असतो, जो पल्प असतो आतमध्ये जो राहिलेला, तोही निघून येतो छान। सो अशा प्रकारे आपण सगळ्या सालांमधून जे राहिलेलं सुरलेला आंब्याचा पल्प होता तोही आपण काढून घेतलेला आहे। चला आता आपण वाटण कसं करायचं ते बघूया।
वाटण्यासाठी मी जे आपण मिरच्या भिजवलेल्या ना त्या घेत आहे. त्यात मी जसं बोललेली धने आणि बडीशोप थोडंसं हे केलंय. थोडंसं पाणी. आता आपण याला वाटून घेऊया छान. तुम्ही बघू शकता आपलं वाटण जे आहे ते मस्त रेडी झालेलं आहे. आता मस्त पातळ असं वाटून घ्यायचंय आपल्याला. चला तर मग आता आपण फोडणी देऊया. इथे मी टोप ठेवून घेतलाय. मी आता इथे टोप मस्त ठेवून घेतलाय. यात आता मी टाकते तेल थोडस. आपलं तेल जेव्हा तापलं आपल्याला यात घालायचे खूप सारी मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली मस्त यात आपण घालणार जिरं. कढीपत्ता आणि आपण जो लसूण ठेचून घेतला आहे, हा जो लसूण आपण ठेचून घेतलाय तो घालायचा. थोडासा ब्राउनिश झाला ना का आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा. हा कांदा पण आपण थोडासा ब्राउनिश लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण आता घालणार आहोत थोडीशी हळद. थोडीशी, जास्त नाही. मालवणी मसाला. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं तुम्ही त्याप्रमाणे घ्या. आणि थोडीशी चिली पावडर. ह्याला आपण मिक्स करून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ घालायचंय. हे झालं की आपण जे सोलून घेतलेले जे आंबे आहेत ते यात टाकायचे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ना तेवढं आपण यात पाणी टाकायचं. ते बघू शकता मला जास्त ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी जास्त पाणी घातलंय. ह्याला एक उकळी आणायची आणि मग आपण यात आपलं जे वाटण केलं आहे ना ते घालायचं. शकता ह्याला मस्त उकळी आलेली आहे. सो आता आपण केलेलं जे वाटण आहे ते आपण टाकूया यात.
यात आपण आता थोडस गूळ टाकत आहे, कारण का आपला आंबा जो आहे तो आंबट आहे. कुठले कुठले रायत्याचे आंबे गोड पण असतात, सो त्यात गूळ नाही टाकला तरी चालेल, पण इथे मी टाकते कारण का माझा जो आंबा आहे मी घेतलेले ते थोडेसे आंबट आहेत. गूळ टाकल्याने कसं तिखट गोड आंबट असे तिन्ही चव येते आणि खायला मस्त वाटतं. तुम्ही बघू शकता इथे आपला आंब्याचं रायता आता रेडी झालेलं आहे. तुम्ही याला भाकरी चपाती नाहीतर भाताबरोबर नाहीतर नुसतं खाल्लं तरी हे मस्त लागतं. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.